नमस्कार. मॉसबार स्पेक्ट्रासाठी आपण आता एक 3 पॉईंट शिकणार आहोत आणि त्याच्यावरून आपण मॉसबार स्पेक्ट्रा काढणार आहोत. एक बेसिकली तुम्हाला एक मॉसबार स्पेक्ट्राचे एक्झाम्पल्स काही दाखवतो मी. हे बघा, हे मॉसबार स्पेक्ट्रा आहे. वाय ॲक्सिसला रिलेटिव्ह ट्रान्समिटन्स आहे, एक्स ॲक्सिसला वेलोसिटी mm/s आहे आणि याच्यामध्ये एक पीक दाखवलेली आहे आणि थोडा इथं जे डेल्टा दाखवत आहेत त्याला म्हणजेच केमिकल शिफ्ट म्हणू शकतो आपण. पॉझिटिव्ह साईडला आहे तो. हा पण मॉसबार स्पेक्ट्राचा आहे. याच्यात 2 पीक आहेत आणि याच्यात जो केमिकल शिफ्ट आहे, या 2 पीकमधला जी डिस्टन्स आहे त्याला आपण केमिकल शिफ्ट म्हणू शकतो. हा एक झाला स्पेक्ट्रा दाखवायला गेलं तर. आणि हा एक स्पेक्ट्रा आहे खाली दाखवलेला. इकडं सोर्स वेलोसिटी mm/s आणि इकडं वाय ॲक्सिसला रिलेटिव्ह ट्रान्समिटन्स राहणार. ओके. आणि हा पण स्पेक्ट्रा, परंतु हा स्पेक्ट्रा केव्हा आहे, मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर आलेला स्पेक्ट्रा आहे. अजून हा पण स्पेक्ट्रा सेम आपण एकदम पहिल्यांदा पाहिला तसा. तर याच्यामध्ये तुम्ही म्हणसाल की बा एका स्पेक्ट्राला एकच पीक दाखवत आहे, एका स्पेक्ट्राला 2 आणि एकाला हे असल्या 6 स्प्लिटिंग दिसल्यासारखं, स्प्लिटिंग लाईन दिसल्यासारखं. याच्यामागं कारण आहेत. प्रत्येक कारण आपण बघणार आहोत. आता मेनली 3 कारण आहेत की बा असं का येत आहे स्पेक्ट्रा. ओके. तर आता पहिलं कारण आपण बघणार आहोत केमिकल शिफ्ट. तर केमिकल शिफ्ट जी 2 फॅक्टरमुळं केमिकल शिफ्ट आपलं होत असतं. नेमकं केमिकल शिफ्ट पॉझिटिव्ह पण असतं आणि निगेटिव्ह पण असतं. परंतु केमिकल शिफ्ट पॉझिटिव्ह कधी राहणार आणि निगेटिव्ह कधी राहणार हे काही फॅक्टरवर डिपेंड करतं. मेनली 2 फॅक्टर आहेत जे तुम्हाला ह्या इक्वेशनमध्ये दिसत असेल. Δr/r म्हणजे ज्याला की आपण ॲव्हरेज रेडियस म्हणतो, आणि दुसरा मेन म्हणजे सायस, ज्याला की आपण एस ऑर्बिटल इलेक्ट्रॉन डेन्सिटी असं पण म्हणू शकतो. तर तुम्हाला मी इथं आता जे काही शब्द वापरणार आहेत ते एक ध्यानात राहण्यासाठी एकदा सांगतो डबल. डेल्टा आपण केमिकल शिफ्टसाठी वापरतो आहे आणि Δr/r म्हणजे ॲव्हरेज रेडियस ज्याला आपण डायरेक्ट म्हणू शकतो, आणि सायस म्हणजे एस इलेक्ट्रॉन डेन्सिटी. ओके. तर या इक्वेशनमध्ये तुम्हाला इथं मायनस हे फर्स्ट टर्म -c दिसत असेल. मला सांगा, जर पहिली टर्म आपली जी आहे फर्स्ट टर्म ती जर आपण खूप वाढवली तर आपला डेल्टा काय येणार, ऑब्वियसली पॉझिटिव्ह येणार. आणि जर आपली ही फर्स्ट टर्मच आहे ती जर निगेटिव्ह झाली तर आपला ऑब्वियसली डेल्टा पण काय येणार, अजून जास्त निगेटिव्ह येणार. ओके. तर मग याच्यामध्ये हा बॅक साईडचा जो कॉन्स्टंट आहे तो फिक्सच असणार आहे. डिपेंड या 2 गोष्टीवर करत आहे, ॲव्हरेज रेडियसवर आणि एस इलेक्ट्रॉन डेन्सिटीवर. आपला जो डेल्टा तो या 2 गोष्टीवर डिपेंड आहे. तर एक डायरेक्टली तुम्हाला सांगतो मी, एस एनच्या केसमध्ये जी ॲव्हरेज रेडियस असते ती पॉझिटिव्ह असते आणि आयरनच्या केसमध्ये म्हणजे Fe केसमध्ये ॲव्हरेज रेडियस ही मायनस असते. आता तुम्ही बघसाल हे Δr/rला आपण इलॅबोरेट जर केलं तर काय होतं, रेडियस ऑफ एक्सायटेड स्टेट मायनस रेडियस ऑफ ग्राउंड स्टेट डिवायडेड बाय रेडियस ऑफ ग्राउंड स्टेट. याला आपण जर सुटसुटीत लिहायचं म्हटलं तर असं लिहू शकतो आपण. तर फेरसच्या बाबतीत काढली तर ती पॉझिटिव्ह असते आणि एस एनच्या बाबतीत जर काढली तर ती निगेटिव्ह असते. हे पण आता एक गोष्ट फिक्सच झाली समजा. आणि मग आता मेन मॅटर काय करतं, सायस म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन एस ऑर्बिटल. ओके. आता इथं एक एक्झाम्पल घेतले. समजा आपला एखादा कॉम्प्लेक्स असला, त्या कॉम्प्लेक्समधला जो आपला मेटल आहे, जो की आपला मॉसबार न्यूक्लिआय आहे, जो आपल्याला डिटेक्ट करायचा आहे, तो जर एस एन समजा धरला आपण, तो जर +4 स्टेटमध्ये असला आणि एक एक्झाम्पल घेतलं ज्याच्यामध्ये एस एन हा +2 स्टेटमध्ये, दोन्हीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं आणि त्यांची डेल्टा व्हॅल्यू जर पाहिली तर 0 एकाची यायली आणि एकाची 3.7 यायली. तर हा डिफरन्स कसा येतो, आपल्याला तर केमिकल शिफ्ट काढायचा हा फॉर्म्युला माहिती आहे, परंतु इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरूनच आपल्याला काय सांगता येईल माहिती आहे का. आता तुम्ही SN4+ पाहिलं तर 5s0 5p0 आहे. याच्यामध्ये एसमध्ये इलेक्ट्रॉन 0 आहेत, पीमध्ये पण 0 आहेत, परंतु SN2+ एसमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि पीमध्ये 0 आहेत. आपला सायस म्हणजे काय, एस ऑर्बिटलमधली इलेक्ट्रॉन डेन्सिटी. आता हे SN2+ साई ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन दिसायलेत. ऑब्वियसली आता मी पहिल्यांदाच सांगितलं हे जे ॲव्हरेज रेडियस आहे ती एस एनच्या बाबतीत पॉझिटिव्ह असणार आहे. आता हे ॲव्हरेज रेडियस जर पॉझिटिव्ह असली
आणि साई एस म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन एस ऑर्बिटल जर वाढायला लागली तर ओव्हरऑल आपला डेल्टा वाढेलच. तर त्याच्यामुळंच इथं SN2+ एस इलेक्ट्रॉन आपले वाढलेत, त्याच्यामुळे त्याचा डेल्टा हा वाढला आहे, पॉझिटिव्ह 3.7 आलं आहे. आणि याच्यामध्ये एस इलेक्ट्रॉन डेन्सिटी नाही आहे आणि आपला डेल्टा इथं 0 आलेला आहे, म्हणजे इथं काहीच केमिकल शिफ्ट नाही. ओके, तर आपल्याला डायरेक्टली कळालं आहे आता की फॅक्टर्स अफेक्टिंग केमिकल शिफ्ट कोणते राहतात, ॲव्हरेज रेडियस आणि एस इलेक्ट्रॉन डेन्सिटी. आणि याच्यात आपल्याला मग क्लिअर कट सांगता आलं, हे जे दोन मी इक्वेशन्स दोन लिहिले आहेत कंडिशन्स, काय जर ॲव्हरेज रेडियस जर पॉझिटिव्ह असली आणि आपण डेल्टा एस जर वाढवला तर आपला ओव्हरऑल डेल्टा साई एस जर वाढवला, एस इलेक्ट्रॉन डेन्सिटी जर वाढवली तर आपला ओव्हरऑल डेल्टा वाढणार. आणि जर हे जर कमी केलं तर डेल्टा पण कमी होऊन जाणार. सेम ॲव्हरेज रेडियस जर आपली निगेटिव्हच असली, ही फर्स्ट टर्म डायरेक्ट सगळी निगेटिव्ह जर असली, मग त्याच्यात डेल्टा एस जितका वाढवला, साई एस जितका वाढवला तितका आपला डेल्टा कमीच होणार आहे. आणि साई एस थोडाफार समजा कमी केला तर आपला डेल्टा वाढणार नाही, पण तितका पण कमी होणार नाही. ओके, हे कंडिशन्स आहेत केमिकल शिफ्टसाठी. तुम्ही मेनली हा फॉर्म्युला जरी ध्यानात ठेवला तर तुम्हाला कळेल की केमिकल शिफ्ट कोण्या फॅक्टरमुळे अफेक्ट होतो. ॲव्हरेज रेडियस, आपला जो न्यूक्लिय आपण घ्यायलो त्याची ॲव्हरेज रेडियस किती आहे त्याच्यावरून, आणि त्याच्या एस ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी किती आहे याच्यावरून. आपण नॉर्मली मॉसबॉर स्पेक्ट्रा हा न्यूक्लियससाठी बघत असतो, परंतु तरीही जे केमिकल शिफ्ट येतो आपल्या स्पेक्ट्रामध्ये, तो आपल्या एस ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉन डेन्सिटीमुळे येतो आणि ॲव्हरेज रेडियसमुळं. तर एक हायर लेवलवर जर तुम्हाला जाणून घ्यायचंच असेल तर मी एक कारण सांगतो. एस ऑर्बिटलमधलीच इलेक्ट्रॉन डेन्सिटी का, कारण एस ऑर्बिटल ही न्यूक्लियसच्या जवळ असते आणि जेव्हा गॅमा रे आपल्या न्यूक्लियसवर येऊन आढळणार असतात तेव्हा एस ऑर्बिटल त्या गॅमा रेला अपोज करते. हेच मेन कारण आहे, याच प्रकारचं कारण आहे. त्याच्यामुळे केमिकल शिफ्ट असल्याप्रकारे आपण सांगू शकतो. ह्या दोन कंडिशन्स आहेत. आणि एस ऑर्बिटमध्ये काय इलेक्ट्रॉन जास्त असल्यानं काय होतो, आणि आपल्या ॲव्हरेज रेडियसमुळं निगेटिव्ह असल्यामुळं आपला केमिकल शिफ्ट कसा येतो. ओके, ह्या झालं पूर्ण माहिती केमिकल शिफ्ट बाबतीत. आता स्पेक्ट्रामध्ये हे कसं दिसून येतं हे इथं दाखवले मी. आता बघा तुम्ही, केमिकल शिफ्ट जर पॉझिटिव्ह असलं तर आपला जो पीक आहे थोडा 0पासून पुढं सरकतो, म्हणजे जे आयडियल व्हॅल्यू आहे, जी काय आपण त्याला काय म्हणतो, रेफरन्स पॉईंट जो आहे 0 आहे त्याच्यापासून थोडा पुढं सरकतो. आणि जर आपण याच्या बाबतीत पाहिलं, समजा 2 पीक आहेत, त्याच्यामध्ये हा निगेटिव्ह साईडला गेला आहे थोडा आणि एक पीक एकदम पॉझिटिव्ह साईडला आहे, तर हा ओव्हरऑल जर पाहिलं तर निगेटिव्ह साईडला सरकलेला आहे. ओके, तर हे अलग अलग याच्यासाठी समजा स्पेक्ट्रा दाखवलेत आणि त्याच्यामध्ये केमिकल शिफ्ट, फक्त डेल्टा जो आहे तो केमिकल शिफ्ट तो कसा इफेक्ट करतो ते दाखवले. तुम्हाला मी काय सांगितले, स्पेक्ट्रामध्ये 3 मेन पार्ट आहेत. कोणते? एक तर पहिला केमिकल शिफ्ट, दुसरा क्वाड्रापोल स्प्लिटिंग आणि तिसरा मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर काय होतं. तर केमिकल शिफ्ट आपल्याला सर्वांना समजला की ज्यालाच की आपण आयसोमर शिफ्ट म्हणतो ते समजलं असं मी गृहीत धरतो आणि सुरू करतो क्वाड्रापोल स्प्लिटिंग. ओके, तर क्वाड्रापोल स्प्लिटिंग समजून घेण्याच्या अगोदर तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट समजून घ्या. ओके, तर इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट हे वाचण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट नेमका काय असतो. एखाद्या न्यूक्लियसमध्ये त्याचा स्वतःचा एक इलेक्ट्रिक फील्ड असणारा जे काही हे राहतो इलेक्ट्रिक फील्ड, त्याला आपण इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट म्हणतो. आणि ती डिपेंड कशावर करतो. इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट आपला 0 असू शकतो किंवा इज नॉट इक्वल टू 0 असू शकतो. 0 केव्हा असणार, जर समजा सिमेट्री आपली लिगॅंड सिमेट्री पण स्पेरिकल असली आणि इलेक्ट्रॉनिक सिमेट्री पण स्पेरिकल असली तर इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट 0 असतो. आणि जर इलेक्ट्रॉनिक समजा एकदा क्लिअर कट तुम्हाला सिमेट्री पण पहिल्यांदाच सांगतो मी. सिमेट्री, लिगॅंड सिमेट्री आणि इलेक्ट्रॉनिक सिमेट्री 2 पार्ट पडतात. लिगॅंड सिमेट्री जर चेक करायची असली तर लिगॅंड सिमेट्री म्हणजे आपला जो कंपाऊंड दिलेला आहे आपल्याला, तो जर स्फेरिकल असला, स्फेरिकल सिमेट्री त्याला आपण जर म्हणायचं असेल तर काय, समजा आपला एखादा ऑक्टाहायड्रल कंपाऊंड असला, उदाहरणार्थ काय FeCN6, त्याच्यामध्ये तो ऑक्टाहायड्रल कंपाऊंड आहे, किंवा टेट्राहायड्रल, परफेक्ट टेट्राहायड्रल असे जर कंपाऊंड असले ते काय झाले, स्फेरिकल सिमेट्री. ओके, आणि अदर दॅन दिस म्हणजे टेट्राहायड्रल ऑक्टाहायड्रल सोडून जे राहतात
त्याला आपण ॲक्झियल सिमेट्री म्हणू शकतो, म्हणजे लिगॅंड सिमेट्रीमधली ॲक्झियल सिमेट्री. त्याचं उदाहरण जर बघायला गेलं तर FeCN5NO हे इथं दाखवलं आहे. तर समजा हा FeCN6 धरलं तर आपण काय म्हणू शकतो, या कंपाऊंडमध्ये स्पेरिकल सिमेट्री आहे. आणि FeCN5NO जर म्हणलं तर या कंपाऊंडमध्ये ॲक्झियल सिमेट्री आहे असं म्हणू शकतो. ओके. आणि सिमेट्रीमध्ये जर इलेक्ट्रॉनिक सिमेट्री चेक करायची असली तर कसं, आता इथं बघा D5चं मी तुम्हाला D5 हाय स्पिनचं इथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढून दाखवले. आता याच्यामध्ये स्पेरिकल सिमेट्री आहे. जर D10 हाय स्पिन किंवा लो स्पिन जर धरलं तर 10ला 10 ऑर्बिटमध्ये 10ला 10 इलेक्ट्रॉन असणार, म्हणजे त्याच्यात पण स्पेरिकल सिमेट्री आहे. आणि अजून एखादा एक्झाम्पल तुम्हाला हायर लेवलवर बघायचं असेल तर D6 लो स्पिन, म्हणजे खाल्ल्यात सगळे याच्यात 6ला 6 इलेक्ट्रॉन असले तरी तो स्पेरिकली सिमेट्रिक असतो. किंवा D3 लो स्पिन, हे झाले स्पेरिकल सिमेट्री, परंतु त्याच्यामध्ये कोणती, इलेक्ट्रॉनिक स्पेरिकल सिमेट्री. ओके. आणि ॲक्झियल सिमेट्री, इथं ॲक्झियल सिमेट्री चेक करायचं असलं आता D7 केसमध्ये इलेक्ट्रॉन्स तेवढं ॲक्युरेटली भरलेले नसतात, म्हणजे प्रॉपरली भरलेले नसतात. D9ची केस धरा वगैरे. तर तुम्हाला कंपाऊंड पाहिल्यानंतर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिल्यावरून काढता येतं त्याच्यात इलेक्ट्रॉनिक सिमेट्री कोणती आहे, स्पेरिकल आहे की ॲक्झियल आहे. आणि लिगॅंड सिमेट्री कंपाऊंड पहिल्याच कळतं आपल्याला की बुवा तो कोणत्या केसमधला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये स्पेरिकल सिमेट्री की ॲक्झियल सिमेट्री आहे. ओके. तर इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंटच्या बाबतीत या सिमेट्रीचा आणि इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंटचा काय संबंध, तर जर लिगॅंड सिमेट्रीमध्ये पण स्पेरिकल आणि इलेक्ट्रॉनिक सिमेट्रीमध्ये पण स्पेरिकल असेल, लिगॅंड सिमेट्रीमध्ये पण स्पेरिकल सिमेट्री दाखवत असेल आणि इलेक्ट्रॉनिक सिमेट्रीमध्ये पण स्पेरिकल सिमेट्री दाखवत असेल, तर तो कंपाऊंड इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट त्याचा 0 असतो. आणि जर लिगॅंड सिमेट्रीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक सिमेट्रीमध्ये एका जरी जागी त्यानं ॲक्झियल सिमेट्री दाखवली तर त्याचा इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट इज नॉट इक्वल टू 0 असतो. ओके. तर तुम्हाला कंपाऊंड पाहिल्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट 0 आहे का नाही हे काढता यायला पाहिजे. ओके. आता इथं मी 2 उदाहरणं दिलेत आणि तुम्हाला या केसेस जरी कळाल्या, आता इलेक्ट्रॉनिक काढताना केसेस माहीत पाहिजेत, D5चे D10चे वगैरे वगैरे. आणि लिगॅंड सिमेट्रीमध्ये लिगॅंड किती आहेत आणि ते ऑक्टाहायड्रली अप्रोच करायलेत की टेट्राहायड्रली, तेवढं जरी कळलं तरी लिगॅंड सिमेट्री पण काढता येते कोणती, आणि त्याच्यावरून इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट 0 आहे की नाही हे काढता येतं. तर तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंटचं कळालं, तर इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंटचा क्वाड्रापोल स्प्लिटिंगमध्ये काय घेणं देणं ते आता बघणार आहोत आपण. आता बघा 2 केस पॉसिबल होतात, जर इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट 0 असला तर आणि इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट 0 नसला तर इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट 0 असला तर स्प्लिटिंग जी आहे एक्सायटेड स्टेटची ती नाही होत. आणि जर इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट 0 नसला, ही सेकंड केस, तर त्याच्यामध्ये जी एक्सायटेड स्टेटची जी स्पिन स्टेट आहे त्याच्यामध्ये फर्दर स्प्लिटिंग होते, म्हणजे I3/2 आहे का ह्या 2मध्ये कन्वर्ट होतं. ओके. जर इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट 0 नसला तर. ओके. आता मग याच्यावरनुसार काय होणार, आपण आपल्या कंपाऊंडवरून बघू शकतो की इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट 0 आहे का, 0 नाही असला तर इथं एकच ट्रान्झिशन पॉसिबल होणार, म्हणजे आपला पीक किती येणार, एकच. आता ह्या इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट 0 असल्यानंतर स्पेक्ट्रा कसा येणार तो इथं दाखवला आहे बघा हा. ओके. आणि जर इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट 0 नसला तर एक्सायटेड स्टेटची स्प्लिटिंग होते. इथं 3/2 असल्यामुळे स्प्लिटिंग होते, तर इथं 2 ट्रान्झिशन होणार. स्पिन स्टेट हाफपासून स्पिन स्टेट एक्सायटेड स्टेटची हाफ तर इथून इथपर्यंत असले 2 होणार. ह्या एकदम लास्टपासून 2 नंबरला, लास्टपासून 3 नंबरला, ह्याच्या 2 स्प्लिटिंग होणार, 2 ट्रान्झिशन होणार सॉरी. त्याच्यामुळं 2 पीक येणार आपले. हे असे पीक एकच राहते बट त्याच्यात 2 लाईन म्हणता येतील आपल्याला, ह्या 2 लाईन्स येणार. तर तुम्हाला आता कळालं असेल. हां, याच्यात एक पॉईंट सांगायचं आहे की ही जी स्प्लिटिंग झाली आहे ती स्प्लिटिंग या रूलनुसार होत असते, 2l+1 म्हणजे 2i+1, म्हणजे आपला जो I जर 3/2 असला
तर त्याच्यात आपण जर सॉरी नाही, या इथल्या केसमध्ये अशी स्प्लिटिंग नाही होत, इथं अशी फर्दर स्प्लिटिंग अशीच होते 3/2 आणि हाफ. तर हे जे स्प्लिटिंग्स तुम्हाला सांगितले, आता इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट 0 असला आणि इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट 0 नसला, आता इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट तुम्हाला तुमच्या कंपाऊंडवरून काढता येतो आणि तो काढल्यानंतर मग 0 असला तर एकच पीकमधली एकच लाईन येणार आणि इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट 0 नसला तर 2 लाईन येणार. ओके, क्वाड्रापोल स्प्लिटिंग होईल की नाही हे तुम्हाला कंपाऊंड बघून काढता आलं पाहिजे. आता हा कंपाऊंडमध्ये क्वाड्रापोल स्प्लिटिंग होईल की नाही हे तुम्हाला त्याच्यातल्या सिमेट्र्या कोणत्या आहेत काही नाही ते बघता आलं पाहिजे. जर दोन्ही स्फेरिकल असल्या तर इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट 0 आणि दोन्हीपैकी एक जरी नाही का लिगॅंड सिमेट्री किंवा इलेक्ट्रॉनिक सिमेट्री दोन्हीपैकी एक जर नाही का ॲक्झियल सिमेट्री असली तर आपला इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट 0 नसतो आणि 0 नसला की मग अशी स्प्लिटिंग होते आणि हे असल्या प्रकारचा आपल्याला स्पेक्ट्रा मिळतो. ओके, तर आतापर्यंत आपण 2 इफेक्ट पाहिले. केमिकल शिफ्ट ह्या 2 फॅक्टरवर डिपेंड करतो आणि केमिकल शिफ्टमुळं स्पेक्ट्रामध्ये काय चेंज होतो तर स्पेक्ट्रा रेफरन्सपासून पुढं ढकलल्या जातो किंवा मायनसमध्ये ढकलल्या जातो. आणि क्वाड्रापोल स्प्लिटिंगमुळं काय होतं तर आपला स्पेक्ट्रा आहे का तो एक लाईन देणार की 2 लाईन देणार ते कळतं आपल्याला. ओके, हे झाले क्वाड्रापोल स्प्लिटिंगपर्यंत. आणि आत्ता मॅग्नेटिक फील्ड. ओके, मॅग्नेटिक फील्ड एकदम सोपं आहे. जर आत्तापर्यंतचं टोटल तुम्हाला कळालं असेल तर मॅग्नेटिक फील्ड मुळं काय होतं हे कळायला जास्त वेळ लागणार नाही. हे बघा, पहिल्यांदा आपल्याकडं आहे हे आपले ग्राउंड स्टेट हाफ ते एक्सायटेड स्टेट 3/2. आता ग्राउंड स्टेट हाफपासून जे एक्सायटेशन होतं न्यूक्लियसची बरं का एक्सायटेशन होतं, काहीच इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट वगैरे काहीच घेणं देणंच नाही, तेव्हा फक्त ही एकच स्प्लिटिंग होते. जर त्याच्यामध्ये समजा आपण इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट 0 असला तर ही एकच स्प्लिटिंग होणार इथून आय हाफपासून I3/2 पर्यंत इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट 0 असला तर. आणि इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट जर 0 नसला तर ह्या इथून अशा 2 स्प्लिटिंग होतात आणि इथून 2 ट्रान्झिशन पॉसिबल आहेत. त्याच्यासाठीचा स्पेक्ट्रा मी मागं दाखवला तुम्हाला त्या 2 लाईनवाला. आणि आता जर आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर ह्या ज्या एक्सायटेड स्टेटमधले आणि हे ग्राउंड स्टेटमधल्या स्पिन स्टेट आहेत का त्या फर्दर स्प्लिट होतात. तर ग्राउंड स्टेटमधल्या 2 याच्यामध्ये स्प्लिट झाल्या आणि एक्सायटेड स्टेटमधल्या हे 4 याच्यामध्ये स्प्लिट झाल्यात. ओके, आणि ह्या कितीमध्ये स्प्लिट होणार मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर ते काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. कुठे सॉरी हा चुकून इकडे लिहिला आहे 2l+1. ओके, तो 2l+1 मध्ये ह्या लाईन्स स्प्लिट होणार, वरल्या पण आणि खाल्ल्या पण त्या स्प्लिट झाल्या. त्याच्यानंतर ट्रान्झिशन कुठून कुठं पॉसिबल आहे हे काढायसाठी एक मॉसबारसाठीचा एक सिलेक्शन रूल असतो. तो आहे डेल्टा MI = ±1, 0. म्हणजे हे ट्रान्झिशन होताना कसं होईल ±1 तरी यायला पाहिजे याच्यातला डिफरन्स या ट्रान्झिशनमधला किंवा 0 तरी यायला पाहिजे. ओके, आता त्या त्या सिलेक्शन रूलवरून जर काढलं आपण तर याच्यात 6 लाईन्स येतात. ओके, तर त्या 6 लाईनवरून हा स्पेक्ट्रा काढला आहे. हे बघा, याच्यात 6 लाईन्स तुम्हाला दिसत असतील. हा तो ओव्हरऑल एकच पीक आहे परंतु याच्यात 6 लाईन्स दिसत असतील तुम्हाला. ओके, मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर काय होतं हे सुद्धा तुम्हाला कळालं असेल. तर ओव्हरऑल आपल्या स्पेक्ट्रासाठी 3 गोष्टी अफेक्ट करतात. आयसोमर शिफ्ट, तो या स्पेक्ट्रामध्ये पण दाखवलं आहे बघा. आयसोमर शिफ्ट 0पासून थोडा पुढं सरकला आहे म्हणजे इथं पॉझिटिव्ह डेल्टा आहे, म्हणजेच काय पॉझिटिव्ह केमिकल शिफ्ट आहे. तर पहिली गोष्ट कोणती केमिकल शिफ्ट, दुसरी क्वाड्रापोल स्प्लिटिंग इथं झाली आहे. आणि तिसरी गोष्ट कोणती तर मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर स्पेक्ट्रामध्ये काय चेंजेस होणार. तिन्ही गोष्टी आपल्याला कळालेल्या आहेत. एकदा जर आपण एक एक्झाम्पल घेतलं तुम्हाला पुरेपूर कळून जाईल की नेमकं तर नेमकं आत्तापर्यंत आपण शिकलो आहे तर ते
ॲप्लाय कसं करायचं. ओके, तर स्पेक्ट्रा मी डायरेक्ट तुम्हाला एक कंपाऊंड घेतलं आणि त्याचा स्पेक्ट्रा कसा काढायचा ते दाखवून देतो. स्पेक्ट्रा समजा एखादा कंपाऊंड आहे K4FeCN6.7H2. ओके, तर FeCN6 -4मध्ये आहे, म्हणजेच तो Fe+2मध्ये आहे, म्हणजेच तो D6मध्ये आहे आणि त्याचे हाय स्पिन असल्यामुळं लो स्पिन असल्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं येणार आहे. हे नॉर्मली तुम्हाला काढता यायला पाहिजे, हे कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीवरून काढता येतं. आणि इथं लिगॅंड सिमेट्री पण आहे. FeCN6 हा इथं लिगॅंड सिमेट्री आहे, कारण 6 लिगॅंड आहेत, ऑक्टाहेड्रली अप्रोच करत आहेत. आणि इलेक्ट्रॉनिक सिमेट्री जर बघायला गेली तर इलेक्ट्रॉनिक सिमेट्री पण आहे, स्फेरिकल आहे, कारण साहीला साही इलेक्ट्रॉन खाल्ल्या साईडला ओकेमध्ये बसलेले आहेत. ओके, त्याच्यामुळं लिगॅंड सिमेट्री आहे आणि इलेक्ट्रॉनिक सिमेट्री आहे, त्याच्यामुळं इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट इथं काय राहणार, 0 राहणार. आणि इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट 0 असल्यामुळं क्वाड्रापोल स्प्लिटिंग होणारच नाही. मग क्वाड्रापोल स्प्लिटिंग होणार नसल्यामुळं या स्पिन स्टेटपासून त्या स्पिन स्टेटपर्यंत जाताना फक्त एकच ट्रान्झिशन होणार. आणि एकच ट्रान्झिशन होत असल्यामुळं आपल्याला ही जी पीके आली त्याच्यामध्ये एकच ती लाईन दिसणार. ओके, आणि हा झाला. परंतु हा स्पेक्ट्रा आहे का इन द ॲब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्डमध्ये दाखवला आहे. मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर स्पेक्ट्रा वेगळा येऊ शकतो, कारण मॅग्नेटिक फील्डमुळं या स्पिन स्टेटमध्ये फर्दर स्प्लिटिंग होते. बट जर आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली नाही, नॉर्मली जर स्पेक्ट्रा काढला तर इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट याचा 0 यायला आहे ना, तर मग आपली स्पेक्ट्रा लाईन एकच येणार. हे झालं स्पेक्ट्रा K4FeCN6.7H2 साठी. आणि या 2 कंपाऊंडसाठी मी डिस्कस करणार आहे ओरलीच, तर बघून घ्या कृपया. हे बघा, K4FeCN6.3H2. आता हा कंपाऊंड काय आहे, याच्यातला Fe आहे तो +3 स्टेटमधला आहे, म्हणजेच D5. ओके, तर D5 म्हणल्यानंतर D5 लो स्पिन, म्हणजे T2मध्ये 5 इलेक्ट्रॉन भरल्या जाणार फक्त. आणि म्हणजेच तो इलेक्ट्रॉनिक सिमेट्री जर पाहायला गेलं तर इलेक्ट्रॉनिक सिमेट्रीमध्ये तो ॲक्झियल येतो. एकाच जरी ॲक्झियल आलं तरी आपला इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट 0 असतो. तर इथं इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट 0 असणार. मग इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट 0 असला म्हणजे काय होणार, इथं क्वाड्रापोल स्प्लिटिंग होणार. आणि क्वाड्रापोल स्प्लिटिंग कशी होणार ती इकडं दाखवलेली आहे. समजा हे दाखवतो मी तुम्हाला. ही क्वाड्रापोल स्प्लिटिंग होणार आणि क्वाड्रापोल स्प्लिटिंग झाल्यामुळं आपला स्पेक्ट्रा हा त्याचा असा येणार इन द ॲब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके, आणि जर आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली त्या याच्यावर तर स्पेक्ट्रा असा येणार. ओके, तर FeCl3. आता FeCl3 जर बघायला गेलं तर स्फेरिकल हा ही केस कोणती आहे, Fe3+ म्हणजे D5 हाय स्पिन, म्हणजे याच्यात स्फेरिकल सिमेट्री आहे. इलेक्ट्रॉनिक सिमेट्री जर बघायला गेलं तर याच्यामध्ये हे येतं आहे, इलेक्ट्रॉनिक सिमेट्रीमध्ये स्फेरिकल सिमेट्री येते. आणि लिगॅंड सिमेट्रीमध्ये जर बघायला गेलं तर लिगॅंड्स पण नाही का प्रॉपरली येत आहेत. लिगॅंडमध्ये पण स्फेरिकल सिमेट्री म्हणता येते बहुतेक. हां, तर FeCl3मध्ये पण नाही का इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट 0 असल्यामुळं फर्दर स्प्लिटिंग होणार नाही, क्वाड्रापोल स्प्लिटिंग होणार नाही आणि स्पेक्ट्रा आपला असा सिंगलच येईल. ओके, हे झालं ओव्हरऑल मॉसबार स्पेक्ट्रोस्कोपी बाबतीत. आता याच्यात फक्त एकच पॉईंट राहिलेला आहे, NRVS न्यूक्लिअर रेझोनन्स व्हायब्रेशनल स्पेक्ट्रोस्कोपी. त्याचा एक स्पेशल व्हिडिओ राहील. ओके, थँक्यू. आणि याच्या बाबतीत काही कळालं नसेल तर तुम्ही मेसेज करू शकता किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आहेच की तुमच्याकडे.